व्हॉइस ऑफ मीडियाच्या या राज्यस्तरीय प्रचंड अशा दर्जेदार अधिवेशनाला या विचार मंचावर उपस्थित असलेले या व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रणेते संस्थापक आपले सगळ्यांचे लाडके मित्र आणि एक म्हण आहे ती कुत्र्याची शेपूट कधी सरळ होत नसते। एक वेळ कुत्र्याची वाकडी झालेली शेपूट सरळ होईल, पण संदीप काळेंनी बांधलेली संघटना कदापि मोडणार नाही याच्यावर मला ठाम विश्वास आहे। सगळ्या पत्रकारांना मोबिलाइज करणं आणि एकत्रित करणं हे काही साधं सोपं काम नाही आहे। ते आपले सगळ्यांचे लाडके माननीय संदीप काळे साहेब, या विचार मंचावर उपस्थित असलेले राज्याचे अध्यक्ष, आमचे मित्र, मोठे बंधू, आमच्या जिल्ह्याचं भूषण माननीय अनिलजी मस्के साहेब जे राज्याचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माननीय गौरक्षनाथजी मदने, अमोलजी मतकर, त्याचबरोबर मुफ्ती हारून सईद साहेब, आमचे मित्र चेतनजी बंडेवार, भीमेशजी मुथुला, या आयोजनामध्ये अग्रेसर असलेल्या दिव्या भोसले, सन्मान्य विजयजी चोरडिया साहेब, बालाजी मारगुडे, मंगेशजी खाटीक, संजयजी पडोळे, आमचे बुलढाण्याहून आलेले अरुणजी जैन, लक्ष्मीकांत बगाडे, सिद्धार्थजी आराक, त्यांचे सगळे सहकारी, अरुणजी ठोंबरे, जितेंद्रजी जोशी गुजरातवरून आलेले आहेत, बन्सीलाल पांचाळे, हरियाणा आणि ओडिसाहून आलेले सर्वच व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रतिनिधी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व जिल्हाध्यक्ष आणि व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रतिनिधी, सर्व पत्रकार बांधव, मी तुम्हाला मार्गदर्शन करावं इतका अजिबात मी काही मोठा नाही, परंतु गेल्या 22 वर्षापासून शेतकऱ्यांच्या संघटनेमध्ये काम करत असताना जे काय अनुभव वाट्याला आले, जे काय अनुभवाची शिदोरी आहे ती तुमच्यासमोर मोकळी करण्याचा प्रयत्न करतो। कुठल्याही स्टेजवर उभा राहताना माझ्या डोक्यात कधीच काय बोलावं बागलसाहेब याचा विचार माझ्या डोक्यात नसतो। मी मंचावर आल्यावर मला जे सुचल ते बोलायचा प्रयत्न करत असतो, जे आतून येईन ते मांडायचा प्रयत्न करत असतो। मी व्हॉइस ऑफ मीडियाचा या परिवारातला सदस्य म्हणून आज या ठिकाणी उपस्थित आहे, हे मला अत्यंत अभिमानानं आज सांगायचं आहे। व्हॉइस ऑफ मीडियाच्या सगळ्या वाटचालीमध्ये सुरुवातीपासून सगळ्या घडामोडीमध्ये अनेक निर्णय घेताना मी तिथं उपस्थित होतो, त्यामुळं मी या परिवाराचा एक सदस्य आहे आणि मी नेता म्हणून नाही तर मी व्हॉइस ऑफ मीडियाचा परिवाराचा सदस्य म्हणून आज या ठिकाणी उपस्थित आहे। खरं तर एवढं मोठं अधिवेशन शिर्डीमध्ये होतं आहे, काल आम्हाला असं वाटलं होतं की 200-300 पत्रकार असतील, कारण तुमचं सारखं सुरू आहे ना, तुम्ही गॅपच देत नाही अजिबात। हे अधिवेशन झालं की ते अधिवेशन, हे झालं की ते, सारखं सातत्यानं सुरू आहे आणि व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पत्रकारांचा व्हॉइस राज्य आणि केंद्र सरकारच्या कानावर आदळण्याचं काम या अधिवेशनाच्या माध्यमातून तुमच्या विविध आंदोलनातून सातत्यानं होत आलेलं आहे। कमी दिवसामध्ये इतकी चांगली शिस्तबद्ध संघटना उभी राहू शकते याचं उदाहरण म्हणजे हे व्हॉइस ऑफ मीडिया आहे, असं माझं स्पष्ट मत आहे। कारण एखादी संघटनेची जेव्हा मुहूर्तमेढ रोवल्या जाते तेव्हा 2 दशकं 3 दशकं जातात, तेव्हा त्या संघटनेला एक मूर्त स्वरूप येतं। पण तुमची अशी एक संघटना आहे की ही संघटना अतिशय कमी दिवसामध्ये एकत्रित आलेली आहे आणि पत्रकारांना एकत्रित करण्याचं कौशल्य काही साधं सोपं काम नाही। कारण तुम्ही खूप नेते बघितलेले असतात, खूप नेते तुमच्यासमोर मोठे होताना बघितलेले असतात, खूप लोकांचा डाऊनफॉल तुम्ही बघितलेला असतो आणि म्हणजे तुम्हाला जमवणं किंवा तुम्हाला पटवणं हे काही साधं सोपं काम नाही, एवढंच मला सांगायचं आहे। कारण आमच्यासारखे अनेक नेते उभं करण्याचं काम या राज्यामध्ये विस्थापितांना उभं करण्याचं काम पत्रकारांनी केलेलं आहे आणि मी आवर्जून सांगतो, मी ही लोकसभेची निवडणूक लढलो यावेळी बुलढाण्याची, मी इंडिपेंडंट लढलो, माझ्यासोबत पक्षभिक्षा नव्हता, मी फक्त माझा फोटो लावला आणि इलेक्शन लढलो। मी फार कमी फरकानं लोकसभेला यावेळेला बुलढाण्यात पडलो। त्यावेळी माझे विरोधक माझ्यावर आरोप करायचे हे पत्रकारांचा प्रॉडक्ट आहे, तर मी अभिमानानं सांगितलं की हो, मी पत्रकारांचा प्रॉडक्ट आहे, मला याचा गर्व आहे, मला याचा अभिमान आहे। विस्थापितांच्या पाठीवर थाप टाकण्याचं काम, विस्थापितांना ताकद देण्याचं काम महाराष्ट्राच्या देशाच्या पत्रकारितेनं स्वातंत्र्य चळवळीपासून केलेलं आहे। आम्ही चळवळी करतो, आम्हाला कोण वाली आहे?
एक तर प्रस्थापित नेते आमच्या विरोधात असतात, सरकार आमच्या विरोधात असतात, घरी रात्री आल्यावर जेवण मिळेल का नाही ही शंका असते. तुमची तीच परिस्थिती आहे, ती काही वेगळी नाही. तर अशा परिस्थितीमध्ये पत्रकारांनी ज्यावेळी आम्हाला कोणी ओळखत नव्हतं त्यावेळी एक ओळख निर्माण करून देण्याचं काम या राज्यामध्ये केलं. बुलढाण्याचीच पत्रकारिता तर त्यात आहेच, पण महाराष्ट्राच्या पत्रकारांनी सुद्धा आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना सांभाळलं आणि मला याचा अभिमान आहे. त्यामुळे त्यांचे आरोप मी नेहमी हसत खेळत घेतले आणि मी अभिमानानं कायम सांगत असतो. म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही, या बुलढाण्याच्या पत्रकारांनी माझ्याकडे फिरायला गाडी नव्हती तर मला एक 32 लाखाची गाडी लोकवर्गणीतून उभी करून दिली 2 वर्षापूर्वी आणि 2-3 वर्ष झाले असतील कदाचित आता. तर व्हॉइस ऑफ मीडियाची नुकती त्यावेळेला सुरुवात झाली होती. मी आत्ता मस्के साहेबांच्या कानात म्हटलं, ती गाडी घेऊन मला पत्रकारांनी पुढाकार घेतला, एक 32 लाखाची इनोवा गाडी दिली. एक कृतज्ञता सोहळा माझा अत्यंत कमी वयामध्ये घेतला. कृतज्ञता सोहळा हा 80-90 होत असतो, यांनी माझा फार कमी वयात घेतला. मला वाटतं 36च वर्ष वय असेल माझं तेव्हा. चळवळीमध्ये 20 वर्ष काम पूर्ण केल्याबद्दल यांनी कृतज्ञता सोहळा ठेवला. त्या कार्यक्रमाला संदीप काळे सर गेस्ट होते, कवी विठ्ठल वाहक होते, पोपटराव पवार होते, सगळे होते. तिथं या सगळ्या पत्रकारांचा मेळा झाला आणि तिथून खऱ्या अर्थानं त्या कार्यक्रमाचं निमित्त आणि त्या कार्यक्रमातून जो गेर पडला तो अजून सुसाट पडला आणि लगेच तो कार्यक्रम झाल्यावर बुलढाण्यामध्ये पत्रकारांचा 400 पत्रकारांचा विमा काढण्याचा कार्यक्रम बुलढाण्याच्या पत्रकारांनी घेतला आणि बुलढाणा पॅटर्न नंतर सगळ्या महाराष्ट्रामध्ये गेला. हे सांगताना मला अभिमान वाटतो. तर असं आहे की अधिवेशनामधून बैठकांमधून अनेकांच्या भेटीगाठी होतात, विचाराचं आदानप्रदान होतं आणि काहीतरी त्यातून नवनिर्माण होत असतं. तर मी तुम्हाला सांगतो, त्या गाडीचं नाव पत्रकारांनी लोकरथ दिलं आहे. माझ्या गाडीला लोकरथ, कारण लोकांनी दिलेला रथ आहे. मी आत्ता विनोदानी यांच्या कानात म्हटलं की लोकरथाचा कार्यक्रम जसा माझ्या पथ्यावर पडला तसा सगळ्यांच्याच पथ्यावर पडला आहे, कारण अतिशय ताकदीनं ते काम त्या ठिकाणी विदर्भामध्ये सुरू झालं. मला हे सांगताना अभिमान वाटतो. पत्रकारांचं जगणं आणि आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं जगणं सारखंच आहे. मी असं मानतो की प्रत्येक पत्रकारामध्ये एक कार्यकर्ता दडलेला असतो आणि प्रत्येक चळवळीतल्या कार्यकर्त्यामध्ये एक पत्रकार दडलेला असतो. पत्रकार हा संवेदनशील असतो. पत्रकार हा दुसऱ्याच्या दुःखामध्ये त्याच्या पाठीशी उभा राहणारा असतो आणि चळवळीतला कार्यकर्ताही तसाच असतो. चळवळीतल्या कार्यकर्त्याचं खडतर जगणं आणि पत्रकाराचं खडतर जगणं हे सारखंच आहे. एक तर तुम्ही सगळ्या प्रस्थापितांना अंगावर घेत असता आणि पूर्वीसारखी आता पत्रकारिता राहिली नाही. पूर्वीचे नेते हे स्पोर्टली सगळ्या गोष्टी घ्यायचे. आता जर एक लाईन जरी विरोधात आली तर तुमच्याशी ते महिनाभर बोलत नाही किंवा तुम्हाला जाहिराती द्यायचं बंद करतात. म्हणजे संकुचित मनाचे नेते अलीकडच्या नव्या पिढीमध्ये तयार झालेले आहेत. मला या व्हॉइस ऑफ मीडियाच्या स्टेजवरून महाराष्ट्रातल्या तमाम नेत्यांना सांगायचं आहे की पूर्वीच्या 3-4 दशकापूर्वी जसं राजकारण होतं की विरोधात जरी लिहिलं तरी त्या पत्रकाराच्या लेखणीचं कौतुक करणं हे त्या काळातले नेते करायचे. तर मला असं वाटतं असा मनाचा मोठेपणा आमच्यासारख्या सगळ्या नेत्यांनी ठेवला पाहिजे. तुम्ही 99 बातम्या चांगल्या लिहिता, आम्हाला फार गोड वाटतं, पण एखादी बातमी जर का आमच्या विरोधात आली तर आम्हाला रात्री झोप लागत नाही, तुमचा राग येतो आम्हाला. म्हणजे मला नाही बरं, पण आमच्या जमातीला. तर मला असं वाटतं की त्या 99 चांगल्या लिहिलेल्या बातम्यांकडे आमचं लक्षच नसतं. म्हणून मला असं वाटतं की आमचे कान टोचणारे सुद्धा कोणीतरी असले पाहिजे. आम्हालाही भीती वाटली पाहिजे एखादं चुकीचं काम करताना की अशा पद्धतीची पत्रकारिता असली पाहिजे आणि ती तुम्ही ठेवता. मला असं वाटतं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुद्धा पत्रकार परिषद घेऊन सांगावं लागलं की लोकशाही धोक्यात आहे. काही वर्षांपूर्वी या देशामध्ये जर विश्वास आत्ता कुणावर असेल तर फक्त तुमच्यावर आहे. लक्षात ठेवा, पत्रकारांवर आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात जर काही झालं किंवा त्याला काही अडचण आली तर पहिला फोन तो पत्रकारांना करतो आणि दुसरा फोन आम्हाला करतो. एवढा विश्वास पत्रकारांवर आहे. पण या पत्रकारांचं जगणं कुणी समजून घेणार आहे की नाही घेणार आहे? माणूस म्हणून पत्रकारांकडे कुणी बघणार आहे की नाही बघणार आहे? कोरोनाच्या काळामध्ये कॉस्ट कटिंगमध्ये किती पत्रकारांना घरी बसावं लागलं. वयाच्या 25-25 वर्ष तुम्ही पत्रकारिता केली, 30-30 वर्ष पत्रकारिता केली
आणि अचानक तुम्हाला सांगितलं की उद्यापासून तुम्ही येऊ नका, तुम्हाला सांगतो आत्महत्येशिवाय आपल्या डोळ्यासमोर दुसरा पर्याय उभा राहत नाही. अशी विपरीत परिस्थितीतून अनेक पत्रकार मंडळी आमची या कॉस्ट ऑफ कटिंगच्या काळामध्ये गेलेले. कंपन्यांना काय आहे, त्यांना कमी कर्मचारी कमी पगारामध्ये जास्तीत जास्त बिझनेस कसा होईल. पण मला असं वाटतं अशी जर का मजबूत पत्रकारांची संघटना असली तर कोणत्याही मालकाची तुम्हाला उद्यापासून येऊ नको अशी म्हणायची हिंमत होणार नाही, कारण तुमची संघटना मजबूत आहे. आणि या देशामध्ये जो जो घटक संघटित आहे त्या घटकाचा मेळ लागलेला आहे, आणि जो जो घटक संघटित नाही त्याचा पुरा मेळ पांगेला आहे. म्हणजे आता पहा ना तुम्ही, सरपंच लोकांनी आझाद मैदानावर 1 दिवसाचं आंदोलन केलं तर सगळे नेते सरपंचांना भेटायला गेले. हे सरपंच सगळे वेगळ्या वेगळ्या पक्षाचे आहेत, पण त्यांची एक मजबूत संघटना आहे म्हणून सगळ्या नेत्यांना आझाद मैदानावर जावं लागलं. तसं तुमच्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांची एक मजबूत संघटना संदीप काळे सरांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली उभी राहिली. त्यामुळे मला असं वाटतं की नेत्यांचा पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. इथं आमच्या बुलढाण्याच्या टीमने 4 दिवसापूर्वी स्वरविहार नावाचा एक कार्यक्रम घेतला. एक पत्रकार कल्याण निधी उभा केला, कदाचित त्याचा उल्लेख काल झाला असेल, झाला की नाही मला माहीत नाही. पण तुम्हाला सांगतो, आता मी तर रसिकच आहे, मला साहित्य गझल गाणे कविता मी त्याच प्रांतातला आहे. मी सुरुवातीपासून त्या कार्यक्रमात बसून होतो शेवटपर्यंत. पण आमच्या जिल्ह्यातले सगळे आमदार सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या कार्यक्रमात नेते मंडळी बसून होती. त्यातला त्यांना काही कळत नव्हतं, पण ते सगळे तुमच्या पत्रकाराच्या धाकानं बसून होते. मी विनोदानं आमचे राधेश्याम चांडक भाईजी त्यांना कानात म्हटलं काय पत्रकारांचा धाक आहे, संगीतातलं काही कळत नसताना सुद्धा सगळे नेते बसून आहेत म्हटलं पहिल्यापासून. हा तुमचा ही तुमची युनिटी आहे. मी काय त्यांना कळत नाही असं मी म्हणणार नाही, पण पत्रकारांचा नैतिक दबाव जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे. आणि पत्रकारिता जिवंत राहणं या देशासाठी किती आवश्यक आहे हे तुम्हाला आम्हाला अलीकडच्या काळात माहीत आहे. मला असं वाटतं अलीकडच्या काळातली क्रांती ही काय फक्त आंदोलनं करून किंवा रस्त्यावर उतरूनच झाली पाहिजे असं नाही. अलीकडच्या काळात बोलणं ही सुद्धा खूप मोठी क्रांती आहे. जो बोलला त्याला तुरुंगात टाकतात, जो बोलला त्याच्या मागे ईडी लावतात, जो बोलला त्याच्या चौकशा लावतात. माझ्यावर तर 100च्या वर पोलीस केसेस आहेत. तुम्ही म्हणसाल काय मुंबईला खिसे कापतो काय लोकांचे? नाही, हे असंच. पण सुदैवानं माझी बायको वकील असल्यामुळं मला फी द्यायचं काम नाही. मी ते बजेट बरोबर बसून गेलं आहे. मी बी संदीप काळे सर सारखा बरोबर माइंड लावून कार्यक्रम करतो. बायको वकील आहे, फी द्यायचं काम नाही, केसेस किती झाल्या तरी चिंता नाही, कागद तिकिटाचे सुद्धा मला पैसे द्यावं लागत नाही. शेकडो केसेस आमच्यावर केल्या. मध्यंतरीच्या काळामध्ये मला 1 वर्ष तुरुंगात ठेवा असं इतका प्रयत्न केला सरकारने, पण आमच्या पत्रकारांनी माझ्या पाठीशी खंबीर उभं राहिल्यामुळं मला जेलमध्ये जाण्यापासून थांबलो. एवढी ताकद पत्रकारितेमध्ये आहे. मी म्हणणाऱ्या नेत्यांना नाक घासायला लावते पत्रकारिता. त्यामुळं पत्रकारांना जपणं ही फक्त व्हॉइस ऑफ मीडियाची जबाबदारी नाही, तर पत्रकारांना जपणं ही समाजातल्या प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे, हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. आणि कधीतरी आमच्यासारख्या नेत्यांनी पत्रकारांचं जगणं पण जवळून अनुभवलं पाहिजे ना. आज पत्रकारिता करत असताना पगार मिळायचे कार्यक्रम फार कमी झाले. तो कसा जगतो, त्याच्या घरी किराणा जातो की नाही जातो, त्याचा पोरगा कोणत्या शाळेत शिकतो, त्याचा आर्थिक स्तर काय आहे. मला असं वाटतं तुम्ही पत्रकारिता करता तर काही फक्त पैसे मिळण्यासाठी करत नाही किंवा पगार मिळण्यासाठी करत नाही. जसा कार्यकर्त्याला एक किडा असतो तसा पत्रकाराला एक विद्रोहाचा किडा असतो. हा विद्रोहाचा किडा, हा बंडाचा किडा हा काही आपल्याला शांत बसू देत नाही. आणि तुम्ही दरवर्षी ठरवता की आता पत्रकारिता सोडायची आहे, नवीन बिझनेस करायचा आहे, पण तुमचं काही सुटत नाही. कारण आता बस झालं बा, खूप वर्ष केलं, आता जरा नवीन काहीतरी करू, पण ते तुम्ही सोडू शकत नाही. कारण आपला पिंड, आपला स्थायी भाव हा विद्रोहाचा आहे, हा बंडाचा आहे, अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पत्रकारांना जपलं पाहिजे. आणि तुम्ही खूप शांततेच्या मार्गाने आंदोलनं करता, कारण तुम्हाला जरा काही मर्यादा आहेत पत्रकारांना. माझी आंदोलनात PhD झालेली आहे, त्यामुळं कधी काळी आंदोलनाच्या बाबतीत काही वाटलं तर जरा आमच्याशी पण चर्चा करत चला. कारण सरकारला कमी लोकांमध्ये कसं झुकवायचं याचं तंत्र माझ्याकडे आलेलं आहे, आणि कशा मागण्या मान्य करून घ्यायच्या हे बऱ्यापैकी आम्ही सरकारच्या छाताडावर बसून करतो. काहीच नाही. मी मागच्या वर्षी उपोषणाला बसलो, यांनी सांगितलं की रविकांत तुपकरला सोडू द्या, जाऊच नका. मी म्हटलं बरं ठीक आहे. आता 4-5 दिवस झाले, म्हणलं आपली तब्येत खराब झाली,
मी उठलो 5,000 लोक घेऊन, मी म्हणलं मी मंत्रालयाचा ताबा घेणार आहे. सगळ्यांचे मला फोन, आम्ही चर्चेला तयार आहे, आम्ही चर्चा करतो, तुमचं काय म्हणणं आहे ते ऐकतो. लक्षात घ्या, नाक दाबल्याशिवाय ह्या अवलादी तोंड उघडत नाही. तुम्हाला जरा माझे शब्द अवघड वाटतील, पण या प्रस्थापित व्यवस्थेला हलवायचं असेल तर यांना गांधींचा मार्ग कळत नसला तर कधी कधी भगतसिंगाचा मार्गसुद्धा यांना सांगावा लागतो. आणि मला असं वाटतं, जसं बाकीचे लोक संपाचं हत्यार उपसतात, सहज माझ्या डोक्यात आलं, पत्रकार जर 8 दिवस संपावर गेले तर काय होईल. गंमत तर करून पहा, नुसतं म्हणून तर पहा. माझं काय म्हणणं आहे, डसू नका पण फुसफुस तर करा. संदीप काळे सर, एकदा फक्त असं म्हणा की आम्ही सगळे पत्रकार संपावर जातो, नुसतं म्हणून तर पहा. सगळे मालक तुमचे पाय धरत येतील आणि सरकारमधले लोकसुद्धा तुमच्याशी चर्चा करतील. हे असं केल्याशिवाय हे होत नाही. कालही वाजल्या असतील ना शिट्ट्या लावणी असल्यामुळं. काय राव, तुम्ही काल बोलवलं नाही आम्हाला काळे सर, चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला बोलवलं नाही. मी यांना म्हटलं मी काल येतो, नाही म्हटलं तुम्ही उद्या या. पण मला खूप आनंद वाटला की अशा अधिवेशनाला एवढ्या मोठ्या संख्येनं, म्हणजे काल तुमचा हॉल अपूर्ण राहिला आणि बाहेर खुर्च्या टाकाव्या लागल्या, एवढी तुडुंब गर्दी झाली. मला असं वाटतं की ही एक पोकळी तयार झालेली होती पत्रकारितेमध्ये संघटनेची, आणि या पत्रकारांचा आवाज बुलंद करण्यासाठी नियतीने ही जबाबदारी संदीप काळे सरांवर टाकलेली आहे आणि त्याच्यातनं हे सगळं झालेलं आहे. तर मला असं वाटतं आपण सगळे एकमेकांना जपूया. मी काही तुम्हाला सल्ला देण्या इतका मोठा नाही, पण मला एक सल्ला पत्रकारितेतल्या आपल्या काही लोकांना द्यायचा आहे की आपण एकमेकांबद्दल निगेटिव्ह बोलणं बंद केलं पाहिजे. हे सगळ्यात माझं स्पष्ट मत आहे. आपला प्रॉब्लेम काय करणार, तर 22 वर्ष मलाही याच्यामध्ये चळवळीत झाले, तर आपला प्रॉब्लेम काय, याचं काही खरं नाही, त्याचं काही खरं नाही, हा बोगस आहे, हा असं आहे. माझं म्हणणं आहे, हे नेते मंडळी सगळ्या युत्या आघाड्या करतात, त्या आतमध्ये काही बोलत असतील, बाहेर एकमेकांच्या विरोधात बोलतात का. मग आपली संघटना अशी संघटना चालवतानाच एक सूत्रच आपण ठेवलं पाहिजे की आपल्या संघटनेचा कोणताही माणूस कसाही असेल त्याच्या विरोधात एक शब्दही गॉसिपिंग आपल्याकडून होता कामा नये, याची काळजी आपल्या प्रत्येक सदस्यांनी घेतली पाहिजे. म्हणजे उद्या आमच्यासारखा जर बोलायला लागला आणि तुम्ही जर का आम्हाला विरोध केला तर पुन्हा आमच्यासारखा कोणताही माणूस तुमच्या पत्रकाराच्या विरोधात बोलायची हिंमत करणार नाही. ही बारीक बारीक सूत्र संघटना चालवताना आपण, मला असं वाटतं, पाळली पाहिजे. हे सांगण्या इतका मी मोठा नाही, पण तरी पण सांगतो. आणि संघटना चालवताना विश्वास खूप महत्त्वाचा आहे. काय होतं की आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न अनेक लोक करतात, कारण प्रस्थापित मंडळीला एकच काम आहे, कुठलीही संघटना असली की त्याच्यात फूट पाडायची, आपल्या नेत्याबद्दल वाईट साईट भरवायचं. अहो, आता मी निवडणुकीत उभा होतो, मला एवढ्या अफवांना सामोरं जावं लागलं की त्या खोडून काढता काढता माझ्या नाकात दम आला. अफवांचं पीक. त्यामुळं मला असं वाटतं की आपल्या नेत्याबद्दल, तो नेता जिल्हा पातळीवरचा असेल, तो विभागीय असेल, तो राज्य पातळीवरचा असेल किंवा राष्ट्रीय पातळीवरचा असेल, आपल्या नेतृत्वाबद्दल कुणी काही सांगितलं तर ते ऐकून घ्यायचं नाही, हे आपलं सगळ्यात पहिले ठरलं पाहिजे. कारण काय होतं, फूट पाडण्याचा प्रयत्न होतो, याने असं केलं, त्यांनी तसं केलं. मला असं वाटतं की या छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष न देता ही संघटना आपण मजबूत पद्धतीनं चालवली पाहिजे. संघटना चालवताना एकमेकांवरचा विश्वास आणि एकमेकांच्या सुखदुःखामध्ये धावून जाण्याची ताकद. आता काय होतं, ही संघटना मजबूत होण्याच्या अगोदर आपण जेव्हा एखाद्या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात लिहितो आणि तो नेता जर का गुंडागर्दी करणारा असला तर त्या पत्रकाराला मारहाण करतो, त्याला सगळ्या बाजूनं कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतो आणि मग तो पत्रकार हताश होतो. तो भविष्यात कुणाच्या विरोधात लिहायची हिंमत करत नाही. पण मी अमुक नेत्याच्या विरोधात लिहिल्यावर व्हॉइस ऑफ मीडियासारखी संघटना माझ्या पाठीशी खंबीर उभी आहे, ही भावना जर का त्याच्या पाठीशी असली तर तो कुणालाही अंगावर घेऊ शकतो. त्यामुळं मला असं वाटतं की संघटना असणं खूप महत्त्वाचं आहे. अहो, पोलीस पाटलाची संघटना आहे राव, या अंगणवाडीच्या बायकांची संघटना आहे. हो ना, माझी बायको तर कधी कधी मला म्हणते का, तू शेतकऱ्याचा नाद सोड, तू अंगणवाडीच्या बायाची संघटना काढ. हो ना, त्या महिला आल्या तर 100 रुपये बी देतात ना, मोर्चाला आल्या की ते 100 रुपये बी देतात, मोर्चात बी येतात. आमचं शेतकऱ्याचं उलटं आहे, आम्ही त्यांच्यासाठी कितीही करा ते मजबूत पद्धतीने आमच्यासोबत येत नाही. हे आमचं असं आहे की बरंच बरं आहे. आता ते तुम्हाला काय सांगावं, मध्येच कुणीतरी जातीवादी गिदाडा गिरट्या घालतात,
जातीच्या संघटनेत मात्र लोक अग्रेसर असतात, धर्माच्या संघटनेत अग्रेसर असतात, पण आम्ही आर्थिक प्रश्नावर हक्कासाठी काम करतो, तर मग आम्हाला खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा. त्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा भविष्यातले धोके ओळखून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आणि व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून काय होणार आहे, तर मला असं वाटतं ज्यांच्यामध्ये एक फिलॉसॉफर असं म्हणतो की सामान्य माणसाच्या दृष्टीनं मृत्यू हा आयुष्याचा शेवट आहे, पण हे खरं नाही. मग खरं काय आहे? तुमच्यातली प्रतिभा, तुमच्यातली क्षमता, तुमच्यातलं अंगभूत कौशल्य याचा वापर न होणं अथवा ते गंजत ठेवणं हे मृत्यूपेक्षाही भयानक आहे. डिप्रेशन नावाचा प्रकार काय आहे? म्हणून या व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून ज्याच्यामध्ये ज्या प्रतिभा असतील, ज्या क्षमता असतील, त्याला फुलवण्याचं कामसुद्धा या ठिकाणी होतं आहे. ही चांगली बाब आहे. आणि ज्याच्यामध्ये ज्या काही प्रतिभा आणि क्षमता आहेत अशा लोकांनी आपल्या क्षमता ओळखून समाजासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे. जसं आमच्या संदीप काळे सरांनी स्वतःतली क्षमता ओळखली आणि आपलं सगळं लाईफ पत्रकारितेला डेडिकेट केलं. हे काही साधं सोपं काम नाही आहे, लक्षात ठेवा. त्यांची बायको त्यांना विचारत असेल ना, हे बोमला धंदा कुठलो काय, पण एखाद्या ध्येयाने किंवा एखादा माणूस एखाद्या विषयासाठी जेव्हा लाईफ डेडिकेट करतो तेव्हा त्याच माणसाचा इतिहास होत असतो. जगतात तर सगळेच जगतात. संदीप काळेंच्या घरी प्रॉपर्टी किती आहे हे कोणी विचारत नाही. संदीप काळे किती सुंदर दिसतात हे कोणी विचारत नाही. संदीप काळेंचं लग्न झालं आहे का नाही हे कोणी विचारत नाही. त्यांना मुलं बाळं किती हे कोणी विचारत नाही. त्यांच्या कर्तृत्वाला आपण सगळे लोक सलाम करतो म्हणून आपण इथं आलेलो आहे, लक्षात ठेवा. याचा अर्थ असा आहे की समाजामध्ये आपलं कर्तृत्व काय आहे याला समाजामध्ये किंमत आहे. तुम्ही कोणत्या जातीत जन्माला आले, धर्मात जन्माला आले याला फारसं महत्त्व नाही. मग मला असं वाटतं की एखादा माणूस आपलं लाईफ जर एखाद्या विषयासाठी डेडिकेट करत असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं काम आहे आणि ते ताकदीनं झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि ते जर का झालं नाही तर नव्यानं पुन्हा कुणी संदीप काळे जन्माला येणार नाही तुम्हाला सगळ्यांना एकत्रित करायला. म्हणून समाजातल्या विस्थापित लोक जे आहेत, जे प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढतात, अशा लोकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. शहीद भगतसिंग जेव्हा फासावर जात होते तेव्हा शहीद भगतसिंगाची आई तेव्हा ज्यांना भेटायला येणार होती तेव्हा त्यांनी आईला निरोप दिला की आई तू भेटायला येऊ नको, तर तू जर भेटायला आली तर तुझ्या डोळ्यात पाणी येईल आणि तुझ्या डोळ्यातलं पाणी जर देशातल्या मायमावल्याने बघितलं की भगतसिंगाची माय रडते आहे हा संदेश देशामध्ये चुकीचा जाईल, म्हणून आईला भेटायला सुद्धा त्यांनी येऊ दिलं नाही. अशा पद्धतीचे क्रांतिकारक आपले होते. मला असं वाटतं या व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना जी आहे ही पत्रकारांच्या स्वातंत्र्याचा लढा तुम्ही उभा केला आहे आणि त्या लढ्यातले तुम्ही क्रांतिकारक आहात, लक्षात घ्या. त्यामुळं आपलं जगणंसुद्धा क्रांतिकारकासारखंच असलं पाहिजे या मताचा मी आहे. जरा प्रमाणापेक्षा जास्त बोललो असेल तर वाईट वाटलं तर वाटलं, माझं त्यात काय. जे वाटलं ते वाटलं. आमचं कसं आहे, आमचं उधळं आहे. आमच्या विदर्भातल्या भाषेत उधळं घेणं म्हणतात. आम्ही काही रोजान काम करत नाही, एकदा गुत्त घेतलं की पुरंच घेतो आहे आम्ही. त्यामुळं मला तुम्हाला सगळ्यांना भेटून छान वाटलं. आपण सगळे मिळून सोबत काम करू. आणि तुम्ही पत्रकार फक्त एकटे नाही. परवा दिवशी बुलढाण्याला त्या कलकत्त्याच्या डॉक्टर भगिनीवर बलात्कार झाला तर आमचे सगळे बुलढाण्यातले डॉक्टर एकत्र आले आणि त्यांनी निषेध केला. आम्ही पण गेलो, सगळे डॉक्टर दिसत होते. तर मी बोलताना एक शब्द तिथे वापरला. मी म्हटलं कलकत्त्याच्या डॉक्टर भगिनीवर बलात्कार झाला, आपण सगळे डॉक्टर निषेध करायला आलो, ही गोष्ट बरोबर आहे आणि त्याचा निषेध आहे. पण डॉक्टरवर बलात्कार झाला की डॉक्टर नाही यायचं, पत्रकारावर संकट आलं की पत्रकारांनी यायचं, हे वर्गीकरण का करता? माझं म्हणणं आहे की पत्रकारावर संकट आलं तर आमच्यासारख्या सगळ्या शेतकऱ्यांनी तुमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, समाजातल्या सगळ्या घटकांनी उभं राहिलं पाहिजे. वर्गीकरण कशाला? मग दुर्दैव आहे, बलात्कार दिल्लीत झाला तरच तो बलात्कार होतो, तो गल्लीत झाला तर तो बलात्कार होत नाही. हे या देशाचं दुर्दैव आहे. आम्ही शेतकरी दिवसाला 10 मरतो, रोज मरे त्याला कोण रडे अशी आमची अवस्था आहे. म्हणजे तुम्ही आता शेतकरी आत्महत्येच्या बातम्या छापता पण लोक आता वाचायला सुद्धा तयार नाही, कारण लोक रोजच मरतात. माझं म्हणणं आहे की जी अवस्था शेतकऱ्यांवर आलेली आहे ती अवस्था पत्रकारांवर भविष्य काळात येऊ नये याच्यासाठी संघटना मजबूत केली पाहिजे आणि एकमेकाला ताकद दिली पाहिजे. आयुष्याचं सूत्र काय आहे? आपल्या मृत्यूनंतर, आपला जेव्हा मृत्यू होतो ना,
आपल्या मृत्यूनंतर पहिली बातमी जेव्हा समोरच्याच्या कानावर जाते आणि मृत्यूची बातमी कानावर गेल्यावर पहिली प्रतिक्रिया जी उमटते ती खरी श्रद्धांजली असते. बाकी हॉलमधल्या श्रद्धांजल्या खोट्या असतात, असं माझं म्हणणं आहे. की अमुक अमुक माणूस गेला, अरे अरे वाईट झालं, 2 दिवस आमच्याकडे चुली पेटल्या नाही, समजून घ्या त्याने आयुष्यात चांगलं काम केलं. अमुक अमुक माणूस गेला, तो होता जिवंत अजून, बरं झालं तू गेला, लय काड्या करत होता, समजून घ्या त्यानं आयुष्यात काड्या घालायचे आणि बोटं घालायचे धंदे केलेले आहेत. म्हणून आपल्या मृत्यूनंतर आपला आदर्श पुढच्या 4 पिढ्यांनी घेतला पाहिजे, इतकं नैतिकदृष्ट्या आपलं जगणं समाजामध्ये असलं पाहिजे, या मताचा मी आहे. मला सगळे नेते म्हणतात काय राव तुम्ही पैसे खात नाही, भ्रष्टाचार करत नाही, बाकी नेत्यांसारखं तुम्ही करत नाही, आता किती दिवस असं करता. हे तुमचे पत्रकार मंडळी पण मला नेहमी म्हणतात की आता जरा सेटल हो बाबा, तुला किती दिवस सांभाळायचं आम्ही सगळ्यांनी. पण मी त्यांना म्हणत असतो या सगळ्या, मी जर त्यांच्यासारखा भ्रष्टाचारी झालो तर आमची काय ओळख राहणार आहे. या सगळ्या बरबटलेल्या युगामध्ये, या सगळ्या अंधकारमय युगामध्ये एक पंथी घेऊन आम्ही निघालेलो आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक जण इमानदार माणूस शोधतो. एखाद्या मालकाला जर का संपादक शोधायचा आहे तर तो 10 वेळा विचार करून शोधतो की हा इमानदार असला. शोधायचा असला तर आपण म्हणतो इमानदार असला पाहिजे. याचा अर्थ इमानदारीला समाजामध्ये किंमत आहे, प्रामाणिकपणाला समाजामध्ये किंमत आहे. गांधीजींची तत्व आजही समाजामध्ये गांधीजी जिवंत आहेत. सत्य, अहिंसा, प्रेम. एखादा माणूस, आपण मोबाईलवर असतो, तो विचारतो आपल्याला कुठं आहे, आपण असतो शिर्डीला, आपण सांगतो मी पुण्याला आहे, आणि त्याला कळतं आज शिर्डीत भाषण करतो आणि सांगतोय पुण्याला आहे, त्याला वाईट वाटतंय आपण खोटं बोललो, सत्याचा विषय. पण जेव्हा आपण एखाद्याला फोन करतो आणि तो अमक्या ठिकाणी आपल्याला कळतं आणि तो खोटं बोलतो तेव्हा आपल्याला वाईट वाटतं. सत्य पाहिजे पण त्याची अपेक्षा आम्हाला दुसऱ्याकडून आहे, स्वतःकडून नाही. अहिंसा. माझ्या मित्रावर कुणी हात घातला तर मी त्याचं थोबाड फोडतो. माझ्या बहिणीकडे कुणी वाकड्या नजरेने बघितलं तर मी त्याचे दात पाडतो. पण मी जर एखाद्याच्या बहिणीकडे वाकड्या नजरेने बघितलं आणि त्यांनी जर माझे दात पाडले तर मला वाईट वाटतं. अहिंसा पाहिजे पण माझ्याकडून नाही, त्याच्याकडून पाहिजे. प्रेम इतरांनी माझ्यावर करावं, मी मात्र करणार नाही. समोरच्यानी माझ्यावर भरभरून प्रेम करावं, हे गिव्ह अँड टेक आहे. तुम्ही प्रेम केलं, तुमची आपुलकी मला निर्माण झाली तर मी करणार, पण तुम्हीच माझ्यावर प्रेम करावं. पत्रकारांनीच राजकारणावर प्रेम करावं, आम्ही राजकारणी तुमच्यावर प्रेम करणार नाही, आम्ही सोयीनं वागणार, चालणार नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत, मला असं वाटतं गांधीजींची जी काही तत्त्व आहेत ही आपण प्रत्येकानं स्वतः अवलंबली पाहिजे, या मताचा मी आहे. आणि खूप जास्त तत्त्वज्ञान दिल्यासारखं होईल, पण मला मोकळेपणाने तुमच्याशी बोला असं वाटलं. आणि पत्रकारांनी निर्भीडपणे पत्रकारिता केलीच पाहिजे. निर्भीडपणे पत्रकारिता करणाऱ्या आणि कोणत्याही राजकारणाला किंवा व्यवस्थेला न जुमानणाऱ्या पत्रकाराच्या पायाशी अनेक नेते लोळण घेताना येतात, हे मी बघितलेलं आहे. पण दुर्दैव असं आहे, ज्या पत्रकारांची लेखणी अतिशय सुंदर आहे, अतिशय ताकदीची आहे, सगळे पत्रकार त्यांच्या लेखणीला घाबरतात. हे तुम्हीच जर त्याच्या घरी जाऊन बसले तर काय तुमचा धाक राहील. मला असं वाटतं तुमच्या ऑफिसमध्ये प्रत्येक राजकारणी आला पाहिजे आपल्याकडं की साहेब जरा लक्ष राहू द्या, आणि त्या राजकारणाला धाक वाटला पाहिजे. तुमची पत्रकारिता आहे म्हणून राजकारणाला धाक आहे. एका वाक्याने आरार पाडल्यानं राजीनामा द्यायला लावला होता ना. बड़े काय छोटे छोटे शहरों में काय बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती है, 2-4 लाईन गेले घरी, विलासराव गेले घरी. म्हणजे पत्रकारितेमध्ये काय ताकद आहे. त्यामुळं थोडंफार इकडे तिकडे होत असेल पण त्यातल्या त्यात चांगलं शोधण्याचा प्रयत्न आपण करू असं मला वाटतं. एकमेकांना ताकद देऊ, एकमेकांच्या पाठीशी उभे राहू. तुम्ही पत्रकार फक्त पत्रकारांपुरते मर्यादित नाही, तर आम्हीसुद्धा तुमच्या पाठीशी खंबीरपणे ताकदीने उभे आहोत. जेव्हा तुमच्यावर संकट येईल किंवा जेव्हा तुम्ही आवाज द्याल, आज मी एकटा आलो, उद्या सांगा 10,000 शेतकरी घेऊन यायचे का 20,000 शेतकरी घेऊन यायचे, तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे त्या ठिकाणी उभं राहू. हा शब्द आम्ही तुम्हाला या निमित्तानं देतो. आणि तुम्हाला एक आवाहन करतो की चळवळीत काम करणाऱ्या, वेगळ्या वेगळ्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी तुम्ही उभे राहताच, पण भविष्यातही ताकदीनं उभे राहा. कारण चळवळी संपत चाललेल्या आहे, कुणी चळवळी आता करत नाही. आमच्यासारखे बोटावर मोजण्याइतके वेगळ्या वेगळ्या विभागातले काही लोक सोडले तर चळवळी फार कुणी करत नाही.
चळवळी करणारे पोरं तयार झाले पाहिजे, चळवळी करणाऱ्या पोरी तयार झाल्या पाहिजे आणि त्यांच्या पाठीशी पत्रकारांनी ताकदीने उभं राहिलं पाहिजे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून अनेक उपक्रम तुम्ही राबवताय. 5,000 लोकांचा विम्याचं संरक्षण तुम्ही या राज्यातल्या पत्रकारांना दिलं आहे. हे काम खरं तर सरकारचं आहे. सरकारनं महामंडळाची घोषणा केली, पण ते कधी होईल आता मस्के साहेब मला माहीत नाही. केली का घोषणा? पुढं काय त्याचं? पुढं काही नाही. तर हे तर सरकार तर घोषणावालंच आहे, परंतु मला असं वाटतं की सातत्यानं आंदोलनं आणि चळवळी होत राहिल्या तर त्याचा दबाव निर्माण होत राहिला आणि तुम्हाला भरपूर काही मिळेल. पुढचे वक्ते आलेले आहेत त्यामुळे मी माझं आवर्त घेतो, पण एकच सांगतो, राह में खतरे बहुत है ठहरता कौन है. राह में खतरे बहुत है ठहरता कौन है, मौत कल क्यों आज आ जाए डरता कौन है. तेरे लश्कर के मुकाबिल मैं अकेला हूं मगर फैसला मैदान में होगा मरता कौन है, फैसला मैदान में होगा मरता कौन है. कमी दिवस जगा पण असं जगा की पुढच्या 4 पिढ्यांनी आपलं नाव घेतलं पाहिजे आणि आपल्यावर सुद्धा कुणीतरी पुस्तक लिहिलं पाहिजे. अशा पद्धतीचं आपलं जगणं असलं पाहिजे. तुम्ही तिकडे पाहू नका, तुम्ही माझ्याकडे बघा. पाहुणेच आहेत, तुम्हाला भेटणारच आहेत. आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे का? जेव्हा जे करायचं तेव्हा ते कधीच करत नाही. आता मी बोलतोय, मला ऐकायचं तर तुम्ही ताईकडे बघताय. ताई आता भाषण करणारच आहे, तुमचंच नाही, हे आमचाही प्रॉब्लेम आहे. आयुष्यात जेव्हा जे करायचं तेव्हा ते कधीच करायचं नाही, ते निघून गेल्यावर मग करायचं. साप गेल्यावर काठी मारायची नाही आणि रात्र निघून गेल्यावर सोंग काढायची नाही. जेव्हा जे करायचं तेव्हा तेच करायचं. त्यामुळं असं जगूया, पत्रकारितेत असो की कुठल्याही क्षेत्रात असो, असं जगूया की पुढच्या 4 पिढ्यांनी आपल्या नातवांनी सुद्धा आपलं नाव घेतलं पाहिजे. तुम्ही आता म्हातारे झाले, म्हातारे होऊन तुम्ही काठी टेकून ओट्यावर बसलेले आहे आणि तुमचं नातू शाळेतून दुपारच्या सुट्टीत जेवायला आलं 4थीतलं, आणि जेवायला आल्यावर त्याने विचारलं, आजोबा जेव्हा आपलं स्वातंत्र्याचं आंदोलन पेटलं होतं का पत्रकारांचं आंदोलन पेटलं होतं, अशी अशी एक लढाई उभी राहिली होती, आम्हाला शाळेत इतिहास शिकवला, तेव्हा आजोबा तुम्ही कुठं होते? बाळा, मी पोलिसाचा मार खायच्या धाकानं मी घराचा दरवाजा लावून घरात होतो. मायच्यान ते पोरगं तुमच्या तोंडावर थुकल मुतल. पण तुम्ही जर का म्हटलं की संदीप काळेंनी जी लढाई पत्रकारांची उभी केली आणि त्यावेळी जे आंदोलन झालं त्या लढाईमध्ये तुझा आजोबा होता, मी पोलिसाचा मार खाल्लाय, 80 नंबरच्या पानावर 7व्या नंबरवर तुझ्या आजोबाचं नाव लिहिलंय. मायच्यान त्या पोराची कॉलर टाईट होईल, ते गर्वानं जाऊन शाळेत सांगेल, ए माझा आजोबा होता त्याच्यात, माझा बाप होता त्याच्यात. पुढच्या 4 पिढ्यांची कॉलर टाईट झाली पाहिजे, असं आपलं जगणं असलं पाहिजे. एवढंच या निमित्तानं सांगतो. आतून पेटलो पण हळूवार बोलतो मी, आतून पेटलो पण हळूवार बोलतो मी, काही विशेष नाही व्यवहार बोलतो मी, बेमान जाहलेला एक एक नाग ठेचू, येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी, येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.